मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। तर शालेय अभ्यासक्रमाबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी त्याच्यात मनुस्मृतीचा उल्लेख आहे। याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्या बद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा। या संबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते काही तपासलेलं नाही। पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे।